131वी आपल्या देशात भारतीय राज्यघटनेची दुरुस्ती करणार होते. अर्थात भारतीय राज्यघटनेमध्ये बदल करण्याचा ठराव अहवाल केंद्र सरकारनं त्या ठिकाणी सभागृहासमोर ठेवला. 2/3 बहुमत केंद्र सरकारला पाहिजे होतं, म्हणजे साधारणतः 360 ते 62 खासदार या बहुमताला अपेक्षित होते, मत पाहिजे होती. केंद्र सरकार नाही त्या ठिकाणी घेऊ शकत आणि गेल्या 10-12 वर्षामध्ये हा पहिल्यांदा इतका मोठा पराभव केंद्र सरकारचा आहे की तुम्ही कल्पना नाही करू शकणार. मला एवढंच म्हणायचंय, एकाच वेळेस 3 विधेयक आणून त्यासाठी मतदान घेऊन स्वतःचा हेतू साध्य करण्यापेक्षा जर खरंच महिला आरक्षणाचं विधेयक पारित करायचं होतं तर ते 2023 मध्येच करू शकले असते. आज तुम्हाला लोकसभेमध्ये आणि विधानसभामध्ये जी संख्या वाढवायची ती आत्ताच का करणं अपेक्षित आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, नारी शक्ती वंदन म्हणून तुम्ही चर्चा करताय, पण या देशातली गृहमंत्र्यांनी प्रामाणिकपणे सांगावं की या देशात कायदा सुव्यवस्था आहे का, राज्य त्या पद्धतीनं चालतंय का, आणि महिलाच फक्त सुरक्षित आहेत का. याची जरी उत्तरं मिळाली तर लई मोठी गोष्ट झाली. फक्त सत्ता पाहिजे, बाकी सत्तेचा व्याभिचार कसा जरी असला आणि त्याच्याकडे जर लोकप्रतिनिधींचं आणि नेत्यांचं लक्ष नसलं आणि दुर्लक्ष असेल तर काय अवस्था होते एकदा फक्त राज्यांमध्ये आणि देशामध्ये वाकून बघा, दिल्लीत बसून. खरंय की नाही मी म्हणतो ते. कारण लोकांना सुरक्षितताच पाहिजे, हे लक्षात ठेवा. धन्यवाद.